नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आमच्या शेतामध्ये आमच्या साळ्यांना घ्यायचा होता बोर. मग आम्ही निघालो बोर घ्यायला. बोर घेत असताना पानाडी साहेब आले. आमचे पानाडी साहेबांनी बादशाह भाऊ गुंजवाले यांनी घेतले मग 2 सळ्या हातामध्ये घेऊन त्यांनी एक पुन्हा ते रॉड आणलेला होता आणि ते ट्यूब होती बाबा. त्याच्यामध्ये काय होतं माहीत नाही. नंतर सानडी म्हटली आपण एकदा नारळावर चेक करू. मग त्यांनी नारळावर चेक केलं. नारळावर चेक करताना त्यांना 2 पॉईंट भेटले. नंतर गेलो मशीनकडे, पण मशीन काय वरती येईच ना भाऊ. मशीनवरती येण्यासाठी खूप त्रास गेला. नंतर मग खूप मशीनवरती घेताना एकूण तिकून करून आम्ही वरती घेण्याचा प्रयत्न केला, पण ती मशीन भाऊ उचलेच भाऊ. मशीनवाला म्हणे आपली मशीन पलटी होईल म्हणे. मग काय लावले माणसं त्यांनी, खतून घेतला रस्ता. मग आणली वरती. मग तोवर म्हटलं मशीन येईपर्यंत आपण पाणी बघून बघावं. मग मी लागलो हातात नारळ घेऊन पाणी बघायला. पाणी बघताना झाला विषय असा की पॉईंट जवळ गेल्याच्या नंतर पाण्याचं नारळ उभं राहायला भाऊ. थोडासा हाताला झटका लागायला लागला. मग आमचे सालेसाहेब आले, सूरज भाऊ म्हणे मी पण बघून घेतो म्हणे भाऊजी. घ्या म्हटलं बघून. त्यांनी पण बघून घेतलं पाणी बघल्याच्या नंतर पुन्हा मग ते जे मशीन आल्याच्या नंतर शेतात एका नालीवर अडकली भाऊ. तिथं आम्ही जेसीपी लावली. जेसीपी लावून मशीन आणली कस तरी शेतामध्ये भाऊ. शेतामध्ये आणल्याच्या नंतर जमलेली होती पब्लिक भाऊ. मग लावली मशीनवाल्यानं मशीन लावल्याच्या नंतर आमचा श्लोक लावला तिथे. श्लोक म्हणे बाबा मला पाणी बघायचं आहे. म्हटलं पाणी बोरमध्ये जमिनीमध्ये. मग लावला टीका वगैरे करणने केला बा सुरुवात. जय गजानन करून देवाचं नाव घेऊन केली सुरुवात भाऊ. पहिल्यांदा बोर तर घेतला, पण त्यांनी केसिंगच टाकला 40 फूट भाऊ. 40 फूट झाल्याच्या नंतर पुन्हा दुपटच उडायला लागलं भाऊ. दुपट उडता एवढं काय दुपट उडालं की 240 फुटावर पर्यंत पूर्ण असा धुरडाच गेला भाऊ. पानाडी म्हणजे आपले बादशाह भाऊ म्हणे की काही पाहायचं काम नाही. मग लागला भाऊ गेरवा. मग गेले आमचे भाऊजी रमेश भाऊजी. बघितलं त्यांनी. भाऊजी म्हणत गेरवा लागला, काय करायचंय, बंद करायचं की कसं करायचंय. 240 फुटावर लागलेला होता भाऊ. नंतर तरी म्हटलं नाही थांबा, एक छडी टाका. नंतर काय भाऊ, नंतर लागलं पाणी आपल्या बोरला. पाणी लागल्याच्या नंतर सगळी पब्लिक जाम झाल्याच्या नंतर भाऊ घेतला त्याने पाईप बदलून घेतल्याच्या नंतर भाऊनं केला पुन्हा बोर चालू केले. तोपर्यंत ते माती ओढून घेत होते. माती ओढल्याच्या नंतर आले तर आमचे दुसरे भाऊजी ते म्हणत की आता बोर आणखी घाला म्हणे तुम्ही. नंतर मग केसिंगवाला म्हणू की बा तो 260 फुटापर्यंत तुम्हाला रिबोर करावं लागेल म्हणे, नाहीतर तो गाळेल म्हणे. जाऊ दे म्हटलं, बघू काय होते ते. पाणी किती लागते बघून घेऊ आधी, नंतर बघू काय किती केसिंग फूट टाकायचं आहे तर. नंतर मग आले भाऊ. पाणी आणखी वाढत गेल्याच्या नंतर झाले ना भाऊ सगळे खुश झाल्याच्या नंतर मग मस्त मंडळी आली. असं पाणी लागलं भाऊ आपल्या बोरला. पानाडी म्हणजे आपल्या घरचेच पानाडी होते. त्यांनी काय पैसे घेतले नाहीत भाऊ आपल्याकडनं. बोरचे मशीनचे ते पण कॉन्ट्रॅक्टर होते. मग आले आमचे भाऊजी. पाणी लागलं फुल बोरला. मग काय चंगळ सगळीकडे. पाणी लागल्याच्या नंतर तर सर्वांचा देवाचा आशीर्वाद. आपले बादशाह भाऊ बोरवाले त्यांचा